अनुषंगाने आपल्या पुन्हा एकदा घर बघते होते, काय कारण आहेत पुन्हा भाजपमध्ये? देवेंजींच्या अध्यक्षेखाली काम करायची माझी इच्छा होती. देवेंजींनी ती इच्छा व्यक्त केली. मुश्रीफसाहेबावर अलायन्स केल्यानंतर ती प्रक्रिया तेव्हाच सुरू झाली होती आणि त्या अनुषंगाने मला परत माझ्या पक्षात काम करायची संधी भेटली. तर पाहायला गेलं तर पवारसाहेबांच्या पक्षाला खूप मोठा धक्का आहे. तुमच्यासारखा मोठा नेता आज त्यांच्यासोबत नाही, मी त्यांना एकंदरीत काय चर्चा आली पाहिजे? मागच्या वर्षी डिसेंबरला सिल्व्हर ओकला माझी भेट झाली आणि दोन्ही राष्ट्रवादीची जी प्रक्रिया चालू होती त्या अनुषंगाने मला असं वाटलं की आता वेळ बरोबर आहे की मी माझ्या पूर्वी पक्षात जाऊ. त्यांना मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. त्याप्रमाणे आपण हा निर्णय घेतला. तर आगामी काळात जर पाहायला गेलं तर आपण विधानसभेत तिथे गेला होता, निवडणूकही लढवली होती. आज ती जागा महायुतीची आहे, तर भविष्यात तुम्हाला राजकीय भविष्य काळाच्या गोष्टीबद्दल मी आता काहीच बोलणार नाही. जे काय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण पक्ष जे काय ठरवतील ते मला मान्य आहे आणि वैयक्तिक माझ्या इंडिव्हिज्युअल पॉलिटिकल फ्युचरची जबाबदारी सगळी मी देवेंद्रजींच्या हाती सोपवली आहे. एक शेवटचा प्रश्न, आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढावा यासाठी आपण काय विशेष प्रयत्न करणार? पक्ष मला जे जबाबदारी देईल त्याच्यावरच मग मी काम करीन. सो मला असं वाटतं ते पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्याच्यावर.